या वडकी गावात रविराज चव्हाण आलेला आहे, कालीचरण सोलनकर आलेला आहे. या कुस्तीला पंच नितीन आंबेकर आणि निलेश चंद्रकांत मोडक हे दोन पंच राहतील. या मंगेशभाऊ मोडक यांच्याकडून 1000 रुपये आता विजय झालेल्या पैलवानसाठी. आणि आता कुस्ती लावण्यासाठी मंगेशभाऊ मोडक, अध्यक्ष यात्रा कमिटी काळभैरवनाथ उत्सव वडके, कृष्णा बापू मोडक, वैभव कोलते, सदाशिव भिसे, राहुल हनुमंत मोडक, भरत बबन मोडक, दीपक वसंत आंबेकर, विलास सेठ मोडक, रोहिदासजी रमेश संतराम बिलारे. मोडक, रोहिदास भिलारे, मान्यवरांना विनंती कुस्ती लावण्यासाठी यायचे. रोहिदासजी बिलारे, गणेश दिलीप मोडक आणि अभिजित रमेश मोडक. शबास. संजय दामोदर आंबेकर, मंगेश विलास मोडक, किरण निवृत्ती पवार, पवन मनोहर मोडक. कुस्ती मंगेशजी लावण्यासाठी पाटील, आतमध्ये यायचंय. आपणही कुस्ती लावण्यासाठी यायचे. महेश भाऊ, या पोरांच्या तारखा मिळत नाहीत, पण तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्या सगळ्या पोरांच्या कुस्त्या आज इथं घेतलेल्या आहेत. खरं अर्थानं तुम्ही सगळे ग्रामस्थ धन्यवादास पात्र आहे. नाहीतर अनेक मैदानामध्ये या पैलवानांच्या जोडीमध्ये शेवट केला जातोय, पण इथं महाराष्ट्र केसरी जवळजवळ 3-4 येतं लढणार आहे. 3 नंबरची कुस्ती लावण्यासाठी आता नावं सगळ्यांची पुकारलेली आहे. 3 नंबर सगळ्यांनी आत या. 3 नंबर कुस्तीला पंच नितीन आंबेकर आणि निलेश चंद्रकांत मोडक दोन पंच ठेवतात. हा, 3 नंबरच्या कुस्तीसाठी नितीनजी आंबेकर पैलवान. त्याचप्रमाणे या ठिकाणी वडकी गावचे प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय चंद्रकांत गेनबा मोडक, त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र आदरणीय राजेंद्र चंद्रकांत मोडक आणि महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान निलेश चंद्रकांत मोडक यांच्या वतीनं श्री देव शंभू महादेव ट्रस्टच्या आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी 25,000 रुपयाचा धनादेश या ठिकाणी देण्यात येत आहे. अगोदर 26,000 आणि आत्ताचे 25,000 असे तब्बल 51,000 रुपये देणगी श्री शंभू महादेव देवस्थान मंदिर जीर्णोद्धारासाठी दिले. त्याबद्दल वडके ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आभार. आदरणीय श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय पंडितदादा मोडक आणि महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी साबळे, आपणास विनंती आहे ते देणगी स्वीकारण्यासाठी आपण समोर जायचे. शबास आहे. आणि बाळवडकेनं कब्जा घेतलेला आहे. अतिशय चाणाक्षपणे महेश भाऊ त्या कुस्तीवरती लक्ष ठेवू नये. थोडं इकडं तिकडं बघितलं तर काही घडू शकतं, अशी कुस्ती आहे. आणि कुस्ती लागते कालीचरण सोलनकर आणि रविराज चव्हाण. दोन्ही पैलवानाची ओळख करून देतो. सगळ्यांना परिचित आहे, पण तरी ओळख करून देतो. रविराज चव्हाण हात वरती करा. हा पंढरपूर तालुक्यातील बाबळगावचा पैलवान आहे. आणि उभी राहिलेली कालीचरण सोलनकर हात वरती करा. हा गंगावेश तालमीमध्ये सराव करतो. चला देणगी स्वीकारा. ते माडा तालुक्यातील टाकळीचा पैलवान आहे. अशी कुस्ती लागली रविराज चव्हाण आणि कालीचरण सोलनकर. शबास आहे. चला चंद्रकांत अण्णा अध्यक्ष मोडक, आकड्यावरती या. राजेंद्रजी मोडक आणि पैलवान निलेशजी मोडक. अशा कुस्त्याने असं मैदान यात्रा कमिटीचे अध्यक्ष या दोन्ही कुस्त्यासाठी लाईव्ह वाले जरा मान्यवरांकडे 5-5 हजार कुस्ती करायचे पैलवान. सर 2 नंबरची कुस्ती पैलवान बोलवा. माऊली जमदाडे आणि दादा शेळके ही कुस्ती पैलवान दत्ताभाऊ भानुदास गायकवाड आणि उत्तमभाऊ बबन गायकवाड यांनी 1,75,000 रुपये इनामाला कुस्ती पुरस्कृत केलेली आहे. 2 नंबरचे दोन्ही पैलवान तयारी करून आत या. जबरदस्त कुस्त्या आणि जबरदस्त मैदान. पहिला
यात्रा कमिटी अध्यक्ष मान्य मंगेशभाऊ मोडक या दोन्ही कुस्त्यासाठी 5-5 हजार रुपये विजेत्या पैलवानसाठी बाळू बोडकेनं कब्जा घेतलेला आहे. दोन्ही पुढची कारवाईच्या तयारीमध्ये आहे. हॅलो सर, त्या दोन्ही कुस्त्याचे पैलवान बोलवर आता. दादा शेळके, माऊली जमदाडे, चला लवकर. 1 नंबरच्या कुस्तीत पण बोलवा. आणि 1 नंबरचे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाटे, आपण तयारीला लागा. रविराजची आणि कालीचरणची कुस्ती चालू झालेली आहे. या रविराज चव्हाणची जोड कोणाची अजून समजना. अतिशय कुस्तीतला जादूगार आहे आणि कालीचरण त्या तोलामोलाचा. असे अस्सल पैलवान या वडकीच्या मातीमध्ये लढतायत. काय तब्येत आहेत बघा, क्यू रे क्यू. प्रत्येक स्नायू तोलून मापून घ्या. अशा दोघांच्या तब्येती. इकडे बाळू बोडके, तसेच एक चप्पळ चित्ता आणि एक ढाण्या वाघ. इकडे रविराजची चालू झाली. गरगर गरगर चक्कार भिंगायला लागला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार जो पंचांनी निर्णय दिलाय तो पैलवानांनी मान्य करायचा. चला या बाहेर सगळ्यांनी. बाळू बोडकेनं कब्जा घेतलेला आहे. मानेचा कस नितीन. काढण्याचा प्रयत्न झाले ना, या बाहेर. हा. तुम्ही पंचाच्या या निर्णयानुसार रविराज चव्हाण पैलवान विजय झालेला आहे. बाळू बोडके पैलवान कुस्ती करा. विक्रम शेट्टी कुस्ती करा. एकीकडे आग आहे, एकीकडे वाघ आहे. आगीला हात लाव, भाजाला अशी शक्यता आहे आणि वाघाला हात लाव, झडप मारायला अशी शक्यता. अशी कुस्ती चालू आहे. आणि अध्यक्ष मंगेशभाऊ मोडक यांचे 5,000 रुपये रविराज चव्हाणसाठी. सर पैलवान बोलवा मोर्चे. चला पट. चला. दादा शेळके, माऊली जमदाडे, उत्तम भाऊ गायकवाड यांच्याकडून 1,000 रुपये. शबास आहे. आत्ताच सांगितलं, एकीकडे आग आणि एकीकडे वाघ आहे. आगीला हात लावल्यावर भाजल्याशिवाय राहणार नाही आणि वाघाला तर कोण हात लावाय जात नाही, पण ते झडप मारल्याशिवाय राहणार नाही. आग कधी शीतल असू शकत नाही आणि वाघ कधी कृपाळू असू शकत नाही. अशी कुस्ती चालू आहे. उत्तम भाऊ गायकवाड यांच्याकडून दोन्ही पैलवानसाठी 1,000 रुपये. अरे शबास, पुट्टी उचलली होती. पुन्हा आडव्या हाताची पकड. शबास, करा की टाळ्या, करा की टाळ्या. चांगल्याचं कौतुक टाळ्या करायचं वाजवायच्या असते. सर्वांनी. अतिशय काय प्रेक्षणीय तगडी अशी कुस्ती आहे. कुस्ती चालू आहे मैदानात. डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती. विजय काका बराटेचा पट्टा, बाळू बोडके पैलवान. करा की टाळ्याचा. कसं पाय धरलं, याला म्हणतात नम्रता आणि निष्ठा. हे बघा, जगद्गुरु तुकाराम महाराज